नांदेडमध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय। आरोपी शिक्षकास आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 3 दिवसानंतर शिक्षकास पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नांदेड शहरात एका इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली होती। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षकाला तात्काळ अटक केली। शिक्षकास आता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवाय 3 दिवसानंतर सदर शिक्षकाला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे। घटना ही संवेदनशील असल्याने सूक्ष्म तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं सरकारी वकील ॲडव्होकेट रणजित देशमुख यांनी सांगितलं आहे। पोलीस स्टेशन भाग्यनगर येथील गुन्हा क्रमांक 614/2015 मधील आरोपीला जो की 36 वर्षाचा आहे आणि शिक्षक आहे, त्याला आज माननीय न्यायालयासमक्ष हजर केलं होतं। माननीय न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय 2 नांदेड आणि यामध्ये जे तपास अधिकारी होते त्यांनी आरोपीला पुढील तपासाकरता पोलीस कस्टडीची मागणी केली होती, ज्यावरून कोर्टाने ती मान्य करून 3 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये पोलीसवाले योग्य तो तपास करत आहेत। आपल्या समाजात राहणाऱ्या लहान लेकरांची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे की अशी विकृत मनस्थितीचे लोक जे आहेत हे समाजात वावरत आहेत। हे आपल्या सोबतचे काम करणारे सहकारी किंवा शेजारी किंवा नातेवाईक हे कोणीही असू शकतात। आपल्याला सतत सतर्क राहून आपल्या लेकराचं सांभाळ व संरक्षण करणं हे आजच्या काळाची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।